नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमचं गावभारी युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सध्या शेवंतीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत आणि आपल्यासोबत एक युवा शेतकरी वैभव फाळके आपल्यासोबत आहेत. त्यांना विचारूया साधारण कधी शेटजी लागवड केली तुम्ही या शेवंतीची? 25 मार्च. 25 मार्चला. किती वर्ष झालं उत्पादन घेताय? साधारण 2 वर्ष झालं शेवंती. 2 वर्ष झालं आता करताय. कसं लागण केली होती? कुठली व्हरायटी वापरली? सेंट व्हाईट म्हणून. सेंट व्हाईट ही व्हरायटी या प्लॉट मध्ये वापरलेली आहे वैभवजीने. आणि सुरुवातीपासून आता किती दिवस झाले या प्लॉटला? साधारण आता 3 महिने झाले. 3 महिने प्लॉटला. आता याला कधीपासून फुलं सुरू होणार? आता गणपतीच्या आधी होईल थोडं. अच्छा. आता याला काय तुम्ही स्पेशल ट्रीटमेंट काय वेगळ्या काय केलेल्या आहेत? काय मल्चिंगचा वापर केलेला दिसतोय? किती अंतर ठेवलंय? 7 फुटे. 7 फूट अंतर ठेवलं. अच्छा. आता सुरुवातीला ही रोपं कुठून आणली? काय रोप एक्सचे आहेत नर्सरी मधून? नर्सरी. अच्छा. आता साधारण किती रुपये किलो दर याला भेटतो गणपतीच्या दरम्यान? सीझनला त्याला गणपतीमध्ये 300 ते 350 रुपये किलो. पाऊस असेल तर जास्त दर भेट. अच्छा. एकरी हे किती महिने पीक चालतं? साधारण 3 महिने. 3 महिने पीक दिवाळी नंतर बंद होते. पावसाने जास्त टिकत नाही. हा. आणि किती उत्पन्न मिळते एकरी साधारण? काय आता हे आपलं किती एकराचा प्लॉट आहे? पावणे एकर. पाऊण एकर. किती उत्पन्न मिळते साधारण? 3-3.5. 3.5 लाख रुपयापर्यंत मिळतं. आणि मिळतं. खर्च काय साधारण या आलाय तुम्हाला? खर्च येतो 80-90 हजार. 80-90 हजार रुपये. तर बघा म्हणजे एक साधारण 5 ते 6 महिन्याचं हे फुलाचं पीक आहे. त्याच्यामध्ये 3 महिने मुख्य आहेत ज्याच्यामध्ये याची तोडा होतो आपला, बरोबर ना? किती दिवसाला तोडा करायला लागतो? थोडा 4-5 दिवसाचा. 4-5 दिवसाला. हा. 4-5 दिवसाला कंटिन्यू तोडा करावा लागतो. आणि गणपतीचा जो सीझन आहे, म्हणजे ज्या सीझन मध्ये म्हणजे जे भारतीयांचे सण आहेत त्या सणांच्या दरम्यान या फुलांना प्रचंड मागणी असते. आणि अशा पद्धतीने एक आदर्शवत शेती आता काही तरुण शेतकरी करायला लागले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक वेगळा प्रयोग म्हणूया आपण या शेवंतीच्या प्लॉटमध्ये आपण बघू शकतो. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण सातारा जिल्ह्यातील सातारा रोड पाडळी या गावामधील शेवंतीच्या प्लॉटमध्ये उभा आहोत. या ठिकाणी या शेतकऱ्याने एकदम उत्कृष्ट पद्धतीचं मल्चिंग पेपरवरील शेवंती पिकाचं नियोजन केलेलं आहे. शेवंती पिकाची लागवड करताना मुख्यत्वे तुम्ही जी जमीन निवडणार आहात ती एकदम चांगली निचऱ्याची जमीन असायला हवी. अन्यथा जर तुमच्या जमिनीमध्ये पाणी साचलं किंवा अतिरिक्त ओलावा जर राहिला तर शेवंती पिकामधील मर रोग हा सगळ्यात मोठी तुमची समस्या ठरू शकतो. त्यामुळे तुम्ही जी जमीन निवडाल ती चांगली निचऱ्याची निवडा आणि ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय खताचा भरपूर वापर केलेला असावा किंवा त्या जमिनीतील सेंद्रिय कार्बाची पातळी ही चांगली नियंत्रित केलेली असावी. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, या पिकाची लागवड करताना सरासरी 5 ते 6 फूट अंतरावरती बेड पाडले जातात आणि मल्चिंग पेपरचा वापर केला जातो. कमीत कमी 30 मायक्रॉनचा पेपर तुम्ही अवश्य वापरला पाहिजे. मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळं एक म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरतेपासून तुम्ही वाचू शकता, तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. त्याचबरोबर हा जो रिफ्लेक्टिंग पेपर असल्यामुळे थ्रिप्ससारख्या किडींना प्रतिकार करण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगली मदत होते. रोप पद्धतीने या पिकाची लागवड केली जाते. सरासरी 1.5 ते 2 फुटावरती झिगझॅग पद्धतीनं रोप लागवड केली जाते. आणि या पिकाची लागवड केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची समस्या असते ती म्हणजे रोपांची होणारी मर. रोपांची मर रोखण्यासाठी आपण नेहमी काही जैविक उपायांना वापर केला पाहिजे. शेवंती पिकाची लागवड करताना तुम्ही बेसलपासून थोडंसं लक्ष दिलं गेलं पाहिजे. बेसलमध्ये आपण मुख्यत्वे काही कॉम्प्लेक्स खतांचा जसं की 10-26-26 असेल किंवा 9-24-24 असेल किंवा काही शेतकरी 20-20-0-13 आणि पॉलिसल्फेट किंवा पोटॅश या खतांच्या ग्रेडचा वापर करतात. त्यासोबत एक ग्रॅन्युलर फॉर्म्युलेशनमधलं 4 ते 5 किलो कीटकनाशक याचा वापर हा बेसलमध्ये केला पाहिजे. आणि त्याचबरोबर जैविक खतामध्ये झायटोनिक मिनिकेटचा वापर हा बेसलमध्ये अवश्य करा. यामध्ये असणारा मायक्रोरायझा, NPK कन्सर्शिया आणि झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया तुमच्या जमिनीतील सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या रोपांना आणि पिकाला कायमस्वरूपी करत राहतो. याचबरोबर असणारा पॉलिमर तुमच्या जमिनीला भुसभुशीत ठेवून हवा खेळती ठेवतो जमिनीमध्ये. त्यामुळे पिकांच्या मुळांची वाढ ही अतिशय चांगल्या पद्धतीने होताना दिसून येते. यानंतर जेव्हा तुम्ही रोपाची लागवड करता, रोपाची लागवड केल्यापासून पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 2 आळवण्या करायच्या आहेत. पहिल्या आळवणीमध्ये तुम्ही झायटॉनिक नर्सरी किट ज्याच्यामध्ये मायक्रोरायझा, NPK कन्सर्शन, झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया हे 2 किलोमध्ये येतं. याच्यासोबत बायोपेस्टिसाइड सॉइल किट याच्यामध्ये ट्रायकोडर्मा, पॅसिलोमायसिस, मेट्रेझियम, झायटोनिक नीम
आणि यासोबत आपण देणार आहोत झायटॉनिक बायो बुस्टर, की जे रेड अल्गीपासून बनलेलं सीविड एक्स्ट्राट आहे, जे तुमच्या पिकावर पुनर्लागवडीचा ताण कमी करतं. याचबरोबर यामध्ये असणारा पोटॅश पिकामध्ये एक इम्युनिटी डेव्हलप करण्याचं काम करतं. आणि ही पहिली आळवणी केल्यामुळे आपली रोपं लवकर सेट होतात, मर कमी होते आणि तुम्हाला एक चांगलं शाश्वत उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं वाटचाल करता येते. याच्यानंतरची दुसरी महत्त्वाची आळवणी जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही एखादा वॉटर सोल्युबल ग्रेड घेऊ शकता. 19-19 असेल, 12-61 असेल, यापैकी कुठल्याही खताची ग्रेड. यासोबत तुम्ही कुठलंही एखादं ह्युमिक ॲसिड किंवा एखादं कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाचा वापर इथं करू शकता. तुमच्या जमिनीमध्ये असणाऱ्या किडींचा, रोगांचा प्रादुर्भाव तुम्हाला ओळखायचा आहे आणि त्यानुसारच तुम्हाला या कीटकनाशक किंवा बुरशीनाशकांचा या ठिकाणी वापर करायचा आहे. यानंतर जेव्हा तुम्ही खतांचं शेड्यूल याला देत असता, शेवंती हे फुलवर्गीय पीक आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो तो म्हणजे कॅल्शियम, बोरॉन आणि याचबरोबर फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त खतांचा. अतिरिक्त नत्राला थोडासा इथं अटकाव घालायचा. अतिरिक्त नत्रामुळे तुमच्या पिकाची शाखीय वाढ अति जास्त प्रमाणात होते आणि फुलकळी कमी होऊ शकते. या फुलकळीला चांगलं येण्यासाठी फॉस्फरस अधिक पोटॅशयुक्त खतांचा वापर अवश्य करा. त्यामुळे तुमच्या पिकाला फुलकळीला सुद्धा चांगलं प्राधान्य देता येईल. जेव्हा फुलकळी येते तेव्हा फुलकळीमध्ये एक मोठी समस्या असते, म्हणजे काही फुलं ही अर्धी किंवा वेडेवाकडं तयार होत असतात. तर ती सगळ्यात मोठी समस्या असते म्हणजे कॅल्शियमचा अपुरा पुरवठा. तर कॅल्शियम हा घटक असा आहे की जर तुम्ही फॉस्फरस बरोबर चुकून जर दिला गेला तर त्याचं फिक्सेशन होत असतं. त्यामुळे फॉस्फरसची उपलब्धता वेगळी होण्यासाठी तुम्ही मायक्रोरायझाचा वापर रेग्युलर ठेवा किंवा PSB सारख्या बॅक्टेरियाचा वापर करा. आणि त्याचबरोबर कॅल्शियम आज मार्केटमध्ये तुम्हाला चिलेटेड किंवा ऑक्साईड फॉर्म्युलेशनमधले कॅल्शियम येतात. त्याचा वापर केल्यामुळे तुम्हाला फुलकळीमध्ये येणारा वेडेवाकडेपणा जो आहे तो कमी करता येतो. या पिकामध्ये काही कीड आणि रोगांचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. रोगांचा जर आपण विचार करायला गेला तर रोप अवस्थेमध्ये येणारी मर आणि जर आर्द्रता जर वाढली किंवा हवेतील आर्द्रतेचं प्रमाण जर वाढलं तर या पिकावरती पांढरा तांबेरा, ज्याला व्हाईट रस्ट म्हटलं जातं, या व्हाईट रस्ट रोगाचं जर नियंत्रण करण्यासाठी तुम्ही काही सिस्टेमिक बुरशीनाशकांचाही अवश्य वापर करू शकता. त्यानंतर पुढचा जो मर रोग आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला आत्ताच आळवणीमधून जी गोष्ट सांगितली की आळवणीमधूनच या गोष्टी जर तुम्ही कंट्रोल केल्या तर पुढं रोप मोठं झाल्यानंतर होणारं जे नुकसान आहे ते सुरुवातीच्या रोप अवस्थेमध्ये आपण टाळू शकतो. किडींचा जर विचार केला तर सगळ्यात मोठं याच्यामध्ये कीड असते ती म्हणजे पानं खाणारी किंवा फुलं खाणारी आळी असते. आळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही काही कीटकनाशकं बाजारामध्ये आहेत, त्याच्यामध्ये प्रोफेक्ट सुपर असेल, इमामेक्टिन बेन्झोएट आहे, क्लोरॅन्ट्रेनिलिप्रोल आहे, यासारखा कुठल्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार तुम्ही फवारणी करू शकता. आणि ह्या औषधाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी किंवा किडीमधला रेझिस्टन्स ब्रेक करण्यासाठी तुम्ही झायटोनिक नीम प्रति लिटर 2 मिली या प्रमाणात वापर करू शकता. झायटोनिक नीमचा वापर केल्यामुळे किडीमध्ये कुठल्याही कीटकनाशकाच्या अगेन्स्ट कुठली इम्युनिटी किंवा रेझिस्टंट पॉवर तयार होत नाही. त्याचबरोबर झायटोनिक नीम हे अंडीनाशक म्हणून काम करतं आणि याचा एकत्रित वापर केल्यामुळे कीड नियंत्रण हे चांगल्या पद्धतीनं होतं. याबरोबर याच्यामध्ये येणारं थ्रिप्स नियंत्रण सुद्धा खूप गरजेचं आहे. थ्रिप्समुळे बरीचशीच पानं खरवडली जातात, फुलंसुद्धा चांगल्या पद्धतीनं पक्व होत नाहीत किंवा मॅच्युअर होत नाहीत. यासारख्या रोगांचं आणि किडींचं नियंत्रण करण्यासाठी तुम्ही एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. काही जैविक उपाय असतील, काही रासायनिक उपाय असतील, दोन्हीचं जर तुम्ही एकात्मिक पद्धतीनं काम केलं तर निश्चित तुम्हाला शेवंती पिकामध्ये चांगलं उत्पादन घ्यायला फायदा होऊ शकतो. धन्यवाद.